इसका माल। अरे चांगली आहे। अरे बघा तो बहुत बड़ी है। और आपके बाल डैमेज हो गए। डैमेज भी बहुत है एक्चुअली ना, तुम्हें थोड़ा सा ट्रीटमेंट लेना चाहिए। प्रोटीन लेना पडेगा हाँ, बालों के प्रोटीन लिए। लेना पड़ेगा। वय झाल्यानंतर मित्रांनो असं झाकाझाकीचा कार्यक्रम असतो। वय झालं ना माणसाचं पांढरं केस झाले। काय झालं? काय सांगायचं, परत तेच मुंबईचा कुठं खड्डा आहे की रस्त्यात रोड आहे का रोड मध्ये खड्डा झालं आहे. काय? 4 थेंब पडले का परत चालू ट्रॅफिक. 4 थेंब नव्हते, जास्त पाऊस होता आज। जास्त पाऊस असेल कारण मी आतमध्ये होते, मला नाही समजलं. तर तिथून जी ट्रॅफिक लागली, जिथून रिक्षा भेटतो महापाचा, हा तिथून जी ट्रॅफिक लागली तर डायरेक्ट पुढं कुठपर्यंत जाम आहे ते माहित नाही. बोलले रिक्षावाले तिथे एक पण नव्हते, मग उभेच नव्हते. मग म्हटलं चल, मग तुम्हाला कॉल केला मी. स्टेशनवरून येते, हा स्टेशनवरून येते तर मग त्या ब्रिज खालून लाईन माहिती आहे ना तुम्हाला, हा ते लाईन परत लांब गेली. MBP पर्यंत? नाही, स्टेशनला रिक्षाची लाईन लागते ती. अच्छा मग तिकडे न थांबता रोडवर थांबले, एखादा कुठला रिक्षा भेटला तर लवकर सोडेल म्हणून. अच्छा मग मग तिथं पण लवकर नाही भेटायला लागले. मग 2 लेडीज होत्या, मग कसा बसा भेटला रिक्षा. मग MBPचा पूर्ण रोड पुढेपर्यंत एकदम जाम. मग तिथे लागलं सिग्नल, मग तिथे काही वेळ 5 मिनिटं गेले. मग कसं बस स्टेशन गाठलं. मग स्टेशन गाठल्याच्या नंतर तिकीट काढलं. थोडं म्हटलं आता तिकीटला तर अजिबात गर्दी नव्हती. म्हणलं बस तर ट्रेन आली गेलं का बसावं. बघतो तर पूर्ण स्टेशन भरलंय त्या MBPच्या. हा, पोरींमुळं पहिली ट्रेन. जसं तू विचार करताना शॉर्टकट मध्ये घरी यायचं, तसे लोक पण करतात. हा मग पुढे अहो, मुली अक्षरशः बाहेर लटक आहे. म्हणलं खाली उतर, जाऊ नको असं. एकीची चप्पल पडली तर ट्रेनच्या खाली. अरे बापरे, रिस्की है रे बाबा. उतरली, मग ती सोडली तिने चप्पल. बिना मग आता काय चपलीची घाबरली ना ती, ट्रॅकच्या खाली कशी काय उतरणार. बिना चपलीचीच घरी जाणार म्हणजे असती. दुसरी ट्रेन, अक्षरशः दुसरी ट्रेन आली, सेम कंडिशन. म्हणलं अच्छा जाऊ दे बाबा. तिसरी नेरूळ आली, हलकी फुलकी होती. म्हणलं चला आता ह्याच्या नंतर नाही थांबू शकत, आता वेळ झाला तर भरपूर वेळ होईल. पुढच्या 2 महिलांना पुश केलं, धक्का दिला. म्हणलं पीछे से दिया, मैंने नहीं दिया. फायनली ट्रेन भेटली. फायनली ट्रेन भेटली. एक खोटा धक्का मारला. तर मला वाटलं पण काय करणार, मी चढतच नव्हत्या पटकन. मग ट्रेन सुटली तर होत आहे जोरात पुश केलं तिला. फायनली मग तुरबा स्टेशन पोहोचली तू. मग तिथून म्हटलं आता चालत कसं जाणार, 20 मिनिटं जाणार मला. अच्छा मग तिथून रिक्षा केला शिस्तीत, इथे उतरली आणि घरी आली. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आज मॅडमचा प्रवास झालेला आहे. कारण की आज पूर्ण दिवस पाऊस पडल्यामुळे कसं पूर्ण इकडे जाम लागतं. कारण की ते सांगायची गरजच नाही, कारण की ट्रॅफिक हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे नवी मुंबईचं. त्या विषयावरती आपल्या महानगरपालिकेमध्ये पण महासभेत हा विषय झालेला आहे ट्रॅफिकचा. खूप ट्रॅफिक वाढलेली आहे आणि MIDC एरिया असल्यामुळे जामच ट्रॅफिक लागते. असू द्या. तर पुन्हा एकदा तुमच्या या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. आजचा ब्लॉग अशा प्रकारे सुरू झालेला आहे कारण की मॅडमच्या समस्याच तेवढ्या गंभीर होत्या. पर्यंत चहा थंड झाला असता का नाही. अच्छा मग काहीतरी युक्ती लढवावं लागेल ना. अच्छा, तसे आहे का? चला बसा चहा प्यायला. तो ना बरोबर नाही लागत का त्याला? डोक्यावर घेऊन बस ना. सर्दी होते वाटते. नाही भिजलो नाही रे बाबा, वातावरण थंड आहे आजचं म्हणून. तर मित्रांनो, चहा आणि टोस्ट दिलेला आहेत आपल्याला. वातावरण थंड असल्यामुळे होऊ शकते, कारण की आज वातावरण एकदम थंड आहे. तर या मित्रांनो, चहा पिण्यासाठी मस्तपैकी चहा पिऊन घेऊया. मॅडमने घेतला आहे इकडं मस्तपैकी चपाती आणि ठेचा. आज जेवणामध्ये डाळ भात आणि ठेचा होता. चटणी हां, टमाट्याची चटणी तर अशी बनवली होती आज, छान होती. दुपारी मस्तपैकी भजे वगैरे एक्स्ट्रा आणून खाल्ली.
एकदम पद्धतशीर. नाही नाही खाल्ली ना, त्या भातासोबत तर खाल्ली. असं असं डायरेक्ट नाही. शेव आणायचे होते पण पाऊस चालू होता, तर येता येता मी म्हणलं चला भजे घेऊनच जाऊया. मस्त बटाटा भजी, काम भारी. हां अरे ते थंड झाले आता. बघा आता थोडे तर येतात, 30 रुपये प्लेट थोडेच येतात. त्यातले थोडे मी खाल्ले, थोडे तुमच्यासाठी ठेवले. बघा आता 2 दिवस सुट्टी आहे. एक दिवस बनणार दम बिर्याणी, दिवसभर खायची. म्हणजे बघा आता सॅटर्डे संडे मॅडमला असे 2 दिवस सुट्टी असणार आहे. आणि या सॅटर्डे संडेला आमचा प्लॅन काहीतरी वेगळा होता, पण काही कारणामुळे जरा प्लॅन जरा आम्हाला कॅन्सल नाही, पुढे ढकलावं लागला. पुढे ढकला म्हणजे हे 2 दिवस सुट्ट्या होत्या, हे हक्काच्या सुट्ट्या होत्या, तर थोडे पुढे ढकलावं लागलं. आणि पुढे मग सुट्टी घ्यावं लागेल. ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहेत, आम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही काय करणार आहोत. पण ये शनिवार रविवारचा थोडा प्लॅन आमचा गडबड झाला. अरे मम्मीला पण ठेव, थोडं थोडं खावा. जिम करणारे माणसं केक नसतात खात, कधीतरी ठीक आहे. कधीतरी खाल्ला याने जाड्याने सकाळीच घेऊन बसला होता, आम्ही बघितलं तुला. हा 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 बरोबर बोलली तू, केकच खात होता हा सकाळी उठल्याबरोबर. अरे एक बाईट मागा यार. अरे 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 देखो ये छिचोरे बच्चे. ते चम्मच बरोबर नाही, कसं तरी लागला. लसणाचा वास लागला. दूसरा चम्मच घे. नाही नाही आहे ना, खा. कुठं बोललो, ते केक खाणार नाही मी. कोण बोललो होतं यार? कोणचं नसतं नको यार. तर मित्रांनो इकडे चहा बनतोय आपला, आणि इकडे केक, कालचा केक आहे. पूर्ण दिवस कुणी खाल्ला नाही, आता आल्याबरोबर सगळ्याला आठवण आली की केक खायचा आहे. पण तू सकाळी खाल्ला होता केक. केकचा नाश्ता केला असशील या जाड्यानं. मला विचारून घ्या, पूर्ण केक तसाच होता तो निम्मा. हे साडी बरोबर नाही आहे. अरे दुसरी घाल ना कुठली तरी. हे घाल, हे वाली चांगली आहे. घे तर करून द्या तुम्ही, मी घालेन. मला तसं करून द्या ब्लाऊज. हे चांगली साडी आहे ना. कोणती ही? हा ही ऑलवेजच चांगली असणार ना, रोज गोल्ड कलर. बघा ते खूप सुंदर आहे. बघा ना, ते हे रेड घाल. नाही हो, हे छान आहे. हे काय डिस्कमाल. अरे चांगली आहे. अरे बघा याच्यापेक्षा मावशी घालून येईल साडी. वाव, विच वन ऑफ द suited me. पण ते अगोदरच हे सगळ्या गोष्टीचा प्लॅन अगोदरच करून ठेवला पाहिजे. अगोदर प्लॅन करत बसू. आहे का वेळ? तुम्ही पण बघताय ना, आहे वेळ. हे नको, हे एकदम जुनं मॉडेल वाटते. जुनं नाही, चंद्रकोर पैठणी आहे ही. कसली चंद्रकोर पैठणी, जुनं मॉडेल वाटते एकदम. सगळं चेक करून बघेल, घालून बघेल, मग अजून कुठली साडी आहे खाली? झाली संपले वाटते. ही एक मम्मीने आणली, याच्यावर ब्लाऊज नाही. हे आहे बिस्का माल. आता ही अशीच आणली तिने. हे खरं बिस्का माल आहे. खरं 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 आहे. घातल्या किती ट्रेंडिंग मध्ये साडी होती माहितीये का तुम्हाला? ती तवा ना, आता घालून काय करायचं? एवढी काही खास नाही ही तिने 2 साड्या घेऊन आली होती मला. थोडं टचअप करावं लागते, ब्लाऊज होऊन जाईल. हाती करून द्या मला. हे जे होतं याच्या खालची, कोणत्या हे खाली? हे हिचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? मी लास्ट हे टाइम घातली खोल. होती, 3च मिऱ्या पडतात. ही तुम्ही घेतलेली आहे, चांगली आहे. चांगली आहे, पण हे 3च मिऱ्या पडतात त्याच्या, आणि फुगती भरपूर सारी अशी भुंगा टाईप. अच्छा, ही अरे हा ते प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. अशी ना स्मूथ बसली पाहिजे. स्मूथ ही बसती, एवढी हेवी आहे पण स्मूथ बसते. ठीक आहे, थोडं टचअप करू आपण त्याच्या याला, होऊन जाईल. एडिट करून
तर मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का, नवीन उद्या आहे शुक्रवार, परवा आहे 15 ऑगस्ट. तर उद्या आहे मॅडमच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा. हा. मला वाटलं 15 ऑगस्टची पूजा आहे का, पण सत्यनारायणची पूजा आहे. तर त्या सत्यनारायणच्या पूजेसाठी आतापासून तडजोड Preparation चालू आहे. तडजोड चालू आहे की नक्की उद्या घालून काय जायचं. पण मी म्हणतो सत्यनारायणची पूजा ती त्यांची आहे, आपण ऑफिस स्टॉप आहे आपलं, जायचं खायचं आणि घरी यायचं. एवढं असं नाही की तुम्ही पूजा झाली की तुम्हाला घरी सोडणार, संध्याकाळपर्यंत बसून ठेवणार, खाने के बाद पैसा उसूल किया जाएगा. तर हेच आता चालू आहे की नक्की उद्या घालून काय जायचं. आणि ते किती दिवसानंतर साड्या बाहेर काढल्यात माहिती आहे का, 6 महिन्यानंतर साड्या बाहेर काढल्यात. आतापर्यंत साड्या दिवाळीच्या नंतर हां दिवाळीला होऊन किती दिवस झाले, मम्मी बोलली ह्याच्यावरचं shoot 8-9 महिने, मी तर म्हणतो shoot 1 वर्ष झाले शेन दिवाळी संपून. त्याच्यानंतर हे सर्व साड्या बाहेर काढल्यात. तोपर्यंत साड्याचं आम्हाला काहीच काम नव्हतं. आज फायनली गरज नाही. आज या साड्यांचा उपयोग आता होईल. आता बघूया कुठली, तेच ठीक आहे त्याच्यावर बघू आपण, त्याच्यावर काहीतरी वाईट असेल ना धागा, थोडं त्याच्यावरती टचअप मारून. हा ठीक आहे चालेल. तर असा विषय आहे मित्रांनो हा, म्हणून एवढा तामजाम बाहेर काढला आहे. कुछ हमें रंगा देते ये सफेद बाल. निशा मेहंदी लाव. मी बोललो होतो अहो, मग मी मांडलं तुमच्या ना मनासारखंच ना काढायला ना लावेल ना ना बाई. ना 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 भाई, अब तो वही होगा. हे आहे मित्रांनो स्ट्रिक कलर आहे, Streets. स्ट्रिकचा कलर आहे. आणि त्याच्यासोबत आलेला आहे हे डेव्हलपर, बघू शकता. आणि इकडे आहे कार्यक्रम सुरू. अरे मला आता हसतोय. पार्लरला जायला वेळ नाही आणि मला काय ग्लोबल करायला 3,000-4,000 रुपये घालायचे नाहीये. बघू शकता हे म्हणजे उद्याची तयारी आहे ही. आणि तसे पांढरे केस झाले, तिला 50 वेळा बोललो अरे पांढरे केस झालेत, करून घे, तेव्हा नाही आठवलं. आता उद्या पूजा आहे कंपनीत, तर आता हे थोडासा लेंगे भाई. थोडा कम गिर गया है. अरे मग पुरं एक लागते पूर्ण एक केसासाठी. तू थोडं थोडं नको बनवू, पूर्ण बनव एकत्र, ठीक आहे लागलाय ते खराब होते नंतर. पूर्ण एकत्र बनव. आपण पॅक करू. अरे तसं नाही खराब. लागलं साहेब फक्त इथं. अरे माग नाही काहीच लागलं, पूर्ण बनाव ना, काय अडचण आहे. ते एक टर्म मध्ये होते, तो बोलला एक ही टर्म में बनाने का उसको. आज काय मित्रांनो जेवण बनणार नाही लवकर आमच्या घरामध्ये, कारण की मॅडमचा जरा रंगरंगोटीचा कार्यक्रम झाल्यानंतरच पुढचा प्रोसेसर होईल. रंग अरे पूर्ण काढ ना, काय लय होतंय. बस अरे मागचे केस पूर्ण लावतो तसेच ना, आहेत, ह्याच्यातच कव्हर होतात बघा आता. कवर नाही होत, पूर्ण टाकायचं असते. पण काय अडचण काय तुला पूर्ण काढला, पूर्ण असं लावायचं की एक एक केस नाही दिसलं पाहिजे. टाक टाक हे 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 वाला टाक ब्राऊन कलर. अरे ते फेकून द्यायला लागते, काळं होते ते नंतर, एक वेळा उघडल्यानंतर. मी दोन्ही फेकून दिले ते, कारण की एक वेळा कुठलंही तुम्ही केसाचं प्रोडक्ट वय झाल्यानंतर मित्रांनो असं झाकाझाकीचा कार्यक्रम असतो. वय झालं ना माणसाचं, पांढरे केस झाले. हा, टाक ना पुरे केस, एवढे मोठे आत पूर्ण धुवून जाईल ना. ते एक वेळा खोललं ना ते काळं होते ते. मग ते काळं होऊन फेकून देण्यापेक्षा वापरलेलं काय वाईट आहे. आता टाक डेव्हलपर टाक, नाही टाकलं. हो गए खीर तैयार. अब इसको घुलाओ, घोल सफेद बाल काला बनाओ. घोल के लगाओ और तुम्हाला माहिती ती गोदरेजची ऍड होती. हर सफेद बाल काला बनाओ.
पूर्ण एंड पर्यंत लाव, केस मोठे आहेत ना. आणि हे लावायलाच मित्रांनो जर सलून मध्ये गेलो ना तर 3-3.5 रुपयाचा फटका बसतो आपल्याला. ते बार्गेनिंग करून करून 3.5 पर्यंत येतं. हाँ. आणि नहीं मैम आपकी लेंथ बहुत बड़ी है, और आपके बाल डैमेज हो गए. डैमेज भी बहुत है एक्चुअली ना, तुम्हें थोड़ा सा ट्रीटमेंट लेना चाहिए, प्रोटीन लेना पड़ेगा बालों के प्रोटीन लिए. लेना पड़ेगा. बहुत ही रफ एंड डैमेज हो गए हैं, तो आप एक काम कीजिए, मैं आपको कुछ म्हणून मित्रांनो 300 रुपयामध्ये कार्यक्रम पूर्ण उरकतो. कधी डोकं लावत जावा. 300 नाही हो, महाग असेल. नाही 300 रुपये. कसं काय, डेव्हलपर कितीचे? डेव्हलपर 130 ते 225 आणि 170 हे. अच्छा, त्याने कमी केले. 170 आणि 130 300 आणि 50 ची सोनपापडी. मी सोनपापडी नव्हती सांगितली. मी घेऊन आलो ना खाण्यासाठी. पूर्ण पूर्ण केस लाव, एक लट पूर्ण असे लावून टाक, म्हणजे टेन्शन राहत नाही. तर चला मित्रांनो, कार्यक्रम यांचा सुरू राहू देऊया, तोपर्यंत करूया थोडासा आराम. त्याच्यानंतर मॅडम बघतील काहीतरी जेवणाचं बनवतील, कारण की आमची चंगू मंगू पण तिकडं खाल्लेलं आहे म्हणा, तसं काही अडचण नाही आहे. हेवी नाश्ता दिला हां, थोडं होऊ दे, आज गुरुवार आहे, असं काही बनण्यासारखं नाही आहे. आहे ना पालक आणि इंद्रायणी. ठीक आहे, आता पण म्हणू मी आज पालक आहे, तुला माहितच नाही. चांगलं लावा आतमध्ये. आज फक्त डाळ भात. आज फक्त डाळ भात. तर मित्रांनो, आज आहे डाळ भात आणि तोंडी लावायला पापड. आज आमच्या घरामध्ये गुरुवार असल्यामुळे आज काही नाही मेनूमध्ये, आहे का नाही? तू कोण हसू राहिले? चरब्याला दिले चालले. तर बघू शकता अशी तयारी आहे उद्याची मॅडमची. अजून काय फेसपॅक बिसपॅक लावायचा प्लॅन आहे का काय? तेच विचार लवकर राहू दे, टाइम तर झालाय. कोण धुवाव? 15 मिनिटांनी उठसाल का उद्या? मला झोप झाले पण लागली केस तर. काळे झाले. हा? बघितलं कुठं तुम्ही? आता बघा. केस झाले ब्राऊन झाले, काळे. हा, वाईट सगळे केस गायब झाले. याचे 3-3.5 रुपये गेले असते फुकट, आहे का नाही? फक्त आता काय करायचं, आरामात घेतले असते. आता फक्त याला कट मारायचा 500-600 रुपये देऊन, आहे का नाही? नको आता कट. जसं पाहिजे दिवाळीला मारू कट. जसं वाढवणार पाहिजे इथपर्यंत. नाही, जसं पाहिजे तसा कट मारता येते ना आता नंतर. लेवल करून घ्यायचं. 500 रुपये घेते ना, किती रुपये घेते? नाही 350. हां, एक मारून घ्यायचा 350 रुपयात कट, जरा व्यवस्थित, म्हणजे जरा व्यवस्थित वाटतात. तेही म्हणतात आपले तो बघतात ना ते केलेला आहे म्हणून, कलर किया है बालों का, पण ते कुठे गेला त्यांना हे नसते माहीत. तर मित्रांनो, या जेवायला आज आहे. चा जो कलर आहे ना, नवीन आलाय मार्केटमध्ये. कोणता? हा तुम्ही आणलाय तो. हात ना अगोदर नाही बघा. नवीन आलाय गुलाबी वाला. तर ह्याने शायनिंग मारतात केस, कलरने शायनिंग मारतात. कोणता हा असा गुलाब? बनवलाय. हेच तुम्ही जे आणलाय तो. काय माहिती बा, मी मारला देव कलर. तर ते खूप छान वाटतात, म्हणून ते लास्ट टाइम पण आपण लावून गेलतो कट मारायला, माहिती इधर से करके गए थे ना, ते लास्ट टाइम आप मैंने घर पे की गप्पच बसला. त्याला काय माहिती असते, एवढा दिवस थोडे राहते कलर. तर या मित्रांनो, जेवायला जेवण करून घेऊया. आज काय आपल्या घरामध्ये स्पेशल नाही आहे, डाळ भातच आहे, कारण की गुरुवार असल्यामुळे. उद्या असेल काहीतरी स्पेशल. तर चला जेवून घेऊया. मॅडमची पण सगळे कामं संपलेली आहेत, केस वगैरे कलर लावून धुवून वगैरे एकदम उद्याची तयारी. उद्या ऑफिसमध्ये पूजा आहे म्हणून सगळी तयारी आताच करून घेतलेली आहे. आता बघूया जेवल्यानंतर आणखी काय काय करतात. त्यासाठी या ब्लॉगला इथे थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.